मित्रांनो नमस्कार। आज आपण पालघर जिल्ह्यातील एका किल्ल्याची ट्रेकिंग करणार आहोत। किल्ला खूप सुंदर आहे। आज जरा वारा जास्तच होता। आज आम्हाला कदाचित वाऱ्याशी सामना करावा लागणार होता। पावसाचे दिवस आहेत पण वातावरण सुंदर आहे। रिमझिम पाऊस आणि वाऱ्याचा वेग मात्र जास्त। वारा पावसाचा सामना करत आम्ही गडाच्या माथ्यावरती पोहोचतो। वाटेत येणारे दगड, लोखंडी पायऱ्या आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या पार करून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर इथे इतिहासकालीन वास्तू आणि इतर अनेक अवशेष बघून मन प्रसन्न होते आणि गडावर येण्याचे समाधान चेहऱ्यावर नक्कीच झळकते। चला तर मित्रांनो, आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आसरी गडावर जाऊया ट्रेकिंगसाठी। या गडाची एकूण उंची आहे 1860 फूट। वाशिम चॅलेंजर ट्रॅकर्स एकूण 22 ते 23 जण दिनांक 27 जुलै 2025 रोजी शहापूर वाशिममधून रात्री 3:30 वाजता निघालो। प्रवास करत अहमदाबाद हायवेवरती पोचलो आणि अहमदाबाद हायवेवरतीच असलेल्या एका हॉटेलमध्ये सकाळी 6:30 वाजता नाश्ता केला। इथे आमची गाडी आम्ही पार्क केली। पावसाळ्याचे दिवस आहेत, लोकांची शेतीची कामे चालू आहेत। आसरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आम्ही पोहोचलो। लोकांची धावपळ सुरू होती ती शेतीच्या कामात। लोक एकदम मग्न होऊन गेली होती, आपापल्या शेतामध्ये कामं करत होते। आणि येथूनच आम्ही आमच्या प्रवासाला पुढे सुरुवात केली। गावातून किल्ल्याकडे जायला या रोडने, या वाटेने आम्ही सुरुवात केली। थोडे पुढे चालून आल्यावर आपल्याला एक नदी लागेल। पावसाचं प्रमाण तसं थोडं कमीच होते, त्यामुळे त्या नदीला सहज पार करून आम्ही दुसऱ्या बाजूने पोचलो आणि येथून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। गडाकडे जाणारी वाट तशी एवढी अवघडही नाही, त्यामुळे थकायला एवढं होत नाही। आणि या निसर्गरम्य वातावरणातून पुढे जाताना एकदम आपल्याला असं आनंददायी वाटते। खळखळणारे झरे, हळूच गारवा देणारा वारा आणि निसर्गरम्य अशा प्रवासातून प्रवास करताना खूप आनंद वाटतो। निसर्गरम्य हिरव्यागार अशा या निसर्गाचा आनंद घेत आपल्याला आसरी गडाकडे जायचं आहे। निसर्ग बहरलेला आहे, त्याचं सुंदरतेचं वर्णन शब्दात करणे जरा कठीणच। थोडेसे पुढे गेले की आपण बघू शकतो या दगडांनी रचलेला हा रस्ता तयार केलेला आहे आणि हाच रस्ता आपल्याला पुढे याची वाट आपल्याला पुढे घेऊन जाईल। या दगडांमुळे खूप सोयीस्कर होते चालणे। जर दगडा राहिल्या नसत्या तर खरोखरच इथे खूप चिखल झाला असता आणि मग मात्र त्या वाटेने जाणे अवघड झाले असते। पालघर जिल्ह्यातील डोंगर रांगेतील आसरी किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो। या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक लहान मोठे किल्ले आहेत, पण मला वाटते हा आसरीगड देखील खूप मोठा किल्ला आहे। पालघर जिल्ह्यातील येणाऱ्या किल्ल्यांपैकी आसरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड मोठा आहे। या किल्ल्यावर सागांच्या झाडाचे
दाट असे जंगल आहे. हा किल्ला या उत्तर सीमेचे रक्षण करतो. आपण जर असं इतिहासामध्ये डोकावले तर प्रामुख्याने असं दिसेल की जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडांमुळे हा किल्ला इतिहास काळात खूप महत्त्वाचा होता. कासेरीगड शिला हरवंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे. साधारणतः या गडाचे आयुर्मान जवळपास 800 वर्ष असेल असे अनुमान काढले जातात. 14व्या शतकात आजचे माहीम येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे लष्करी ठाणे बसविले. पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसवल्यानंतर इसवी सन 1556 साली असेरीवर हल्ला करून तो बिंबदेव या राजाकडून हिसकावला व आपल्या ताब्यात घेतला. चालून चालून थकलोय. पावसाचं प्रमाण थोडेसे कमी झालेले आहे आणि घामाच्या धारा मात्र सुटलेल्या आहेत. पूर्ण घामाने भिजलेलं शरीर, पण अजून काही थकवा आलेला नाही. पावलं जराशी थकल्यासारखी वाटतात, पण मन या पावलांना जागी थांबू देत नाही. कारण या सह्याद्रीची सुंदरता, या निसर्गाचे सौंदर्य त्या पावलांना पुढे पुढे घेऊनच जाते. पाऊस नाही, पण हा पाऊस सुरू झाला. हा पाऊस सुरू झाला नाही. फोटो जय शिवराय. जय शिवराय. खूप दिवसांनी 1 वर्षानंतर मी आलो. जय शंभूराजे. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. अगदी सुरुवातीपासूनच हे डॉग आमच्या सोबत आहेत. येथूनच पुढच्या प्रवासाला अल्पसा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आम्ही सुरुवात केलेली आहे. पावसाने देखील अल्पशा विश्रांतीनंतर टिपटिप रिमझिम अशी सुरुवात केलेली आहे. या टिपटिप रिमझिम पावसात भिजत आम्ही पुढे चाललो आहोत. पावसामध्ये भिजून तुला झाले, परंतु सह्याद्रीची सुंदरता त्या ओलावलेल्या थंडीला मात्र मागे टाकते आहे आणि एक नवीन ऊर्जा शरीरामध्ये येते. चालत चालत अशा ठिकाणी येऊन पोचलो की जिथून आता खरोखरच या गडाची उंचवट्याची चढाई सुरुवात होईल. प्रति तासाने वेगाने वाहणारा हा वारा, आणि त्या वाऱ्याला प्रत्युत्तर देत वरती गडाकडे जाणारा वासिन चलाचे ट्रॅकर्स रेनकोट काढून टाका आता.
वेगाने वाहणारा वारा बघून कोणीतरी सांगितलेल्या कवितेतील एक कडवं आठवलं. किती फुलांवर हक्क सांगतात जन्मदाती झाडं, किती फुलांवर हक्क सांगतात जन्मदाती झाडं, अन वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. त्यामुळे आता ज्या गोळ्यांनी आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल त्या ऊर्जेच्या एनर्जीच्या गोळ्या या ठिकाणी आम्ही आता चघळत आहोत आणि गडाकडे आगेकूच करत आहोत. चला, जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. चालण्याचा प्रवास मात्र चालूच आहे. थोडेसे अंतर पुढे गेलो आणि एका जागी पावले आपापच थांबली. पावलं थांबलीत यासाठीच की एक छोट्याशा गुहेचं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं. इथे आल्यावर आपल्याला इथे गुहा दिसते आहे, परंतु एक माणूस सहज आत जाईल एवढी मोठी गुहा या ठिकाणी आहे. परंतु आत जाण्याचं धाडस आम्ही काही केलं नाही, कारण पावसाचे दिवस आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला न जुमानता कातळात कोरलेल्या पायऱ्यांमधून आमचा पुढचा प्रवास चालू झाला. गडाकडे जाताना बघतो आहोत. जय शिवराय. जय शिवराय. आणि बघू शकता आहे. या सर, आरामात या. वर्षातील तरुणाला लाजावून हवेल असं आमच्या पाठीचे कटरे करतायत. सहज जाईल या वाऱ्यामध्ये. इथून थोडे पुढे गेले की लोखंडी ग्रिल्स इथे आपल्याला दिसतात. आणि पुढे गेल्यावर इथे आपल्याला त्या पायऱ्या दिसतात. चल चल. बस ना पण जायचं. जय शिवराय. जय भवानी. जय भवानी. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. जय शंभू शिवराय. जय जिजाऊ. हर 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 हर.
घेतो हा थोडं आहे ना. लोखंडी पायऱ्या चढून आले की पुन्हा एकदा थोड्याशा इथे आपल्याला पायऱ्या लागतील आणि त्या पायऱ्यांनी प्रवास करत आपल्याला अजून पुढे पुढे जायचं आहे. वारा मात्र आज खूपच आहे. पूर्ण जे पायथ्यापासून तर आता माथ्याकडे चाललेलो आहोत, पण वारा मात्र जराही कमी झाला नाही. वेगाने सुसाटाने वारा मात्र वाहतच आहे. इथून पुढे जाताना डाव्या बाजूला आपल्याला एक फ्रीजमध्ये पाण्याचे टाकं लागतं. जे पाण्याचा थंडावा आहे फ्रीजमधल्या, तोच थंडावा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. पाण्याचा हौद ही त्या काळी पाण्याची योग्य साठवण करण्यासाठी हे तयार केलेले पाण्याचे हौद या ठिकाणी पूर्ण पाण्याने भरलेला आहे तो. आणि मला आता बरेच त्याच्यामध्ये खोली असावी. आपण आत बघूया किती जाता येतं आपल्याला. आपण हवा हात टाकत प्रयत्न करतोय. खूप हात जात आहे नाही त्याच्यामध्ये पूर्णसा जरी आपण गेलो आतमध्ये तरी पूर्ण जाईल. काठी जर आपण टाकून बघितलीस तिथे. इथून पुन्हा एकदा पुढे जायला आम्ही सुरुवात केली. वाऱ्याचा वेग मात्र आहे तसाच, जराही वारा अजून कमी झालेला नाही. उलट त्या वाऱ्याचा वेग, त्या वाऱ्याचा स्पीड अजून वाढतच चाललेला आहे. थोडेसे पुन्हा एकदा इतिहासामध्ये जाऊया. 1556मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला, तेव्हा या किल्ल्याचे महत्त्व लगेचच पोर्तुगीजांच्या लक्षात आले. त्यामुळे या गडाच्या मजबूतीकरता अनेक नवीन बांधकामे करण्यात आलेले आहेत. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1683 साली संभाजी महाराजांनी आशिरीगड जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्यात सामील केला. परंतु ऑक्टोबर 1687मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यानंतर पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून 1737च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. 1808 नंतर आसिरीगड पुन्हा एकदा इंग्रजांच्या हाती गेला. जय शिवराय. थोडे पुढे आल्यावर इथे आम्ही थांबलो, कारण आम्हाला या वरूनच खाली पाण्याची टाकी दिसली आणि तिथे जाण्याचा आम्ही निश्चय केला. वरून जी पाण्याची टाकी दिसली त्या पाण्याच्या टाकीकडे जी वाटचाल सुरू झाली. या नाही आहे आलो मी तुम्हाला काय बोललो, उडून जाणार तिथं रेलिंग आहे. कुठे रेलिंग आहे? पाऊस पाण्याने भिजल्यामुळे खडक थोडे चिकट झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला पावले हळूवार टाकायचे आहेत, कारण पाय जर घसरला तर आपण या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल आपल्याला जपून टाकायचं आहे. त्या पाण्याच्या टाकीकडे बाबरचं इथे खडकाला एकदम ग्रीनी झालेला आहे, तेव्हा वाढलेला आहे. त्यामुळे थोडंसं
सावलं लगत आपल्याला टाकावं लागत आहे. संकट आहे पण काळजीपोटी आम्ही हळूवार उतरत आहोत. घाई नाही. थांब थांब थांब. पाणी पाणी खाली फिल्टर केलेलं नॅचरल मिनरल वॉटर. आजार होणार नाही. येऊन आणि थंडगार पाणी फक्त एकदा पिऊन घ्यावं. थंडगार पाणी बघू शकता तुम्ही. दिसते आपल्याला. आपण बघू शकतो की कसं या खडकातून पाणी या ठिकाणी पाझरते आहे आणि या पाण्याच्या पाझरण्यामुळे ते पाणी या टाक्यांना जमा होते. पाण्याची अजून टाकी आपल्याला इथे काय हाऊस त्या काही पाण्याचा टंका आणि येथे पाण्याच्या टाक्यांना भेट दिल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. तसं बघितलं तर किल्ला खूप मोठा आहे, पण किल्ला दमवणारा नाही. किल्ला अगदी सहज निवांत फिरता येतो आणि पावसाळ्यात म्हटलं तर अजून वेगळीच गंमत. पावसाळ्यात तर या किल्ल्याची हिरवाई, त्याचे सौंदर्य अजूनच निखरवते. खूप सुंदर असं या आनंददायी वातावरणामध्ये आम्ही हा किल्ला फिरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी दिसणारे दृश्य, पाण्याचे टाके असू दे किंवा अजूनही सुंदरता या गडाची नजरेमध्ये टिपत टिपत आम्ही आमचा पुढचा प्रवास चालूच ठेवलेला आहे. तारावरचा परत करायला लागेल. ॲडिस आपल्याला तारावरचा परत ॲडिस करायला लागेल तर ती चांगली. पाण्याच्या टाक्यापासून आम्ही आता खूप दूर आले आहोत. थोडे अजून पुढे आल्यावर इथे या किल्ल्यावर दगडांना, खडकांना काही ठिकाणी खोल असे चर आहेत. नेमकं या खोल चऱ्यांचं काय प्रयोजन असावं हे सांगणे जरा कठीणच. तिकडं काहीच नाही आहे पण आपण टोक जो आहे ना तो टोकच आहे, दुसरं काय नाही. हा हे भिंत येथून थोडे पुढे गेल्यावर इथे आम्हाला अजून एक मोठी गुहा किंवा मंदिर म्हणा असे ठिकाण दिसले.
गडावरील तोफा आणि मंदिर बघून झाल्यावर आम्ही या ठिकाणी पोचलो. इथून सहज आपल्याला अहमदाबाद हायवे वरून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. हर 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 हर. जय जिजाऊ, जय जिजाऊ. या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्ही माघारी फिरलो. परतीच्या मार्गावर परतताना देखील या गडावर अजूनही आम्हाला इतिहासकालीन अनेक वास्तू दिसल्या की ज्यांचा अंदाज बांधणे थोडे कठीणच गेले. त्या वास्तूंमध्ये पोर्तुगीज राजवटीची खुणे दिसली, दगडात कोरलेले मुकुट दिसले आणि त्यांच्या राजसत्तेची चिन्हही दिसली. या गडावर अनेक पौराणिक वास्तू आहेत. परतीच्या मार्गाला लागलो. आता काही कालावधीतच आम्ही हा गड सर करून खाली उतरणार. परंतु जाताना आम्ही नुसते चाललो नाहीत, तर या गडावरील अनेक आठवणी, या गडावरील सौंदर्य, या गडावरील अनेक खुणा आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललो आहोत. नक्कीच नेहमीच स्मरणात राहील, नेहमी लक्षात राहील असा हा आसिरी गडाला नमस्कार करून आम्ही खाली परतीचा प्रवास चालू केला.